नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश घुगे, अर्थशास्त्र विभाग, के.जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या सिलेबसविषयी जाणून घेतलेलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण समग्रलक्षी अर्थशास्त्रामधील दुसरं प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखांकन यामधील जो पॉईंट आहे सोशल अकाउंटिंग म्हणजे राष्ट्रीय लेखा किंवा सामाजिक लेखा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, राष्ट्रीय लेखा ही संज्ञा इंग्रजीतील सोशल अकाउंटिंग या शब्दासाठी वापरलेली असून ती अर्थशास्त्रात प्रथम जे.आर. हिक्स यांनी 1942मध्ये मांडली होती. त्यांच्या मते ज्याप्रमाणे वैयक्तिक व्यवसाय संस्थेचे खाजगी लेखांकन असते तसेच संपूर्ण समाजाचे किंवा राष्ट्राचे लेखांकन म्हणजे राष्ट्रीय लेखा होय. म्हणजे मित्रांनो, राष्ट्रीय लेखास राष्ट्रीय उत्पन्न लेखांकन असेही म्हटले जाते. राष्ट्रीय लेखा म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची स्थिती विचारात घेऊन अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांतील आंतरसंबंध सांख्यिकीय पद्धतीने मांडण्याची एक पद्धत आहे. मित्रांनो, यावरून उत्पादन, उपभोग, भांडवल संचय, सरकारी व्यवहार आणि उर्वरित जगाशी असलेले व्यवहार हे आर्थिक कार्याचे प्रमुख प्रकार आहेत. त्यावरून राष्ट्रीय लेखाचे जे घटक आहेत ते आपण बघणार आहोत. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या घटकामध्ये उत्पादन, उपभोग, भांडवल संचय, सरकारी व्यवहार, उर्वरित जगाशी असलेले व्यवहार या 5 कार्याशी संबंधित देशाचे प्रवेशी आणि निर्गमी खाते दाखविले तर ते अर्थव्यवस्थेची मूलभूत रचना स्पष्ट करणारे किंवा बंदिस्त प्रवाहाचे जाळे दर्शविते. हे प्रवाह नेहमी पैशाच्या आधारे मांडले जातात. त्यावरून त्याची विभागणी केली जाते. त्यामधील पहिला आकडा उत्पादन खाते. मित्रांनो, उत्पादन खाते हे अर्थव्यवस्थेतील व्यवसाय क्षेत्राशी संबंधित असते. यात कारखान्यात वस्तूंचे उत्पादन करणे, त्याची विक्री करणे यांसारख्या सर्व उत्पादन कार्यांचा समावेश होतो. यात सार्वजनिक व खाजगी कंपन्या, वैयक्तिक मालकीच्या व्यवसाय संस्था, भागीदारी संस्था आणि राज्याच्या मालकीच्या व्यावसायिक उपक्रम यांचा विचार केला जातो. मित्रांनो, दिलेल्या तथ्यामध्ये उत्पादन खात्याच्या देणी बाजू आणि प्राप्तीच्या बाजू दर्शविलेल्या आहेत. यामधील देणी बाजूमध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक क्षेत्रास देणे असलेल्या रकमेत वेतन, खंड, व्याज, लाभांश, पगार वगैरेंचा समावेश होतो आणि सरकारला देणे असलेली रक्कम या बाबतीत उत्पादकाकडून कर आणि सामाजिक सुरक्षितता देणी या स्वरूपातील सरकारला देणे असलेल्या रकमेचा समावेश होतो. आणि व्यावसायिक बचती म्हणजे उत्पादकाचे अवितरित उत्पादन होय. देणी बाजूस असलेल्या शेवटची बाब ही वस्तू व सेवांच्या आयातीसाठी विदेशी क्षेत्रात देण्यात आलेल्या रकमेशी संबंधित आहे. मित्रांनो, याप्रमाणेच देणी बाजूसारखीच प्राप्तीची बाजू दर्शवलेल्या आहेत. प्राप्तीमध्ये उपभोग खर्च ही बाब कुटुंबांना किंवा वैयक्तिक क्षेत्रास वस्तू व सेवांची विक्री करून व्यवसाय क्षेत्रास मिळणारी प्राप्ती दर्शविते आणि सरकार व्यवसाय क्षेत्राकडून व सेवांची खरेदी करते. सरकारकडून केली जाणारी खरेदी ही बाब याच्याशी संबंधित आहे. त्यामधील पुढचा आकडा होता स्थूल खाजगी देशांतर्गत गुंतवणूक. या बाबीत भांडवली वस्तूंचा स्थूल प्रवाह आणि मालसाठ्यातील निव्वळ बदल यांचा समावेश होतो. आणि प्राप्तीमधील शेवटचा आकडा होता प्राप्तीच्या बाजूला असलेल्या शेवटची बाब जगातील इतर देशांना वस्तू व सेवांची विक्री करून मिळालेले उत्पन्न दर्शविते. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या घटकामधील दुसरा आकडा आहे उपभोग खाते. मित्रांनो, उपभोग खाते कुटुंब किंवा व्यक्तिगत क्षेत्राचे उत्पन्न व खर्च यांच्याशी संबंधित आहे. कुटुंब किंवा घरगुती क्षेत्रात सर्व उपभोक्ते, क्लब किंवा संघटना अशा नफा न मिळवणाऱ्या संस्थांचा समावेश होतो. मित्रांनो, दिलेल्या तक्त्यामध्ये उपभोग खात्याच्या देणी आणि प्राप्तीच्या बाजू दर्शवलेल्या आहेत. देणी बाजूमध्ये उपभोग खात्याच्या
देणी बाजूस असलेली महत्त्वाची बाब म्हणजे उपभोक्त्यांनी आपल्या गरजा भागविण्यासाठी व्यवसाय क्षेत्राकडून खरेदी केलेल्या वस्तू व सेवांवरील खर्च होय. त्यामधील दुसरा आकडा कुटुंबाकडून किंवा घरगुती क्षेत्राकडून सरकारला देण्यात येणारे कर व विशेष विम्याचे हप्ते यांचा सरकारला देणे असलेल्या रकमेत समावेश होतो. पुढचा आकडा होता या खात्यातील तिसरी बाब कुटुंबियांनी गुंतवणुकीसाठी वापरलेल्या व्यक्तिगत बचती दर्शविते. आणि शेवटचा आकडा होता विदेशीयांना हस्तांतरण. या बाबतीत विदेशी रोख्यात गुंतवणूक, देशातील नागरिकांनी विदेशातील प्रवासावर केलेला खर्च यांचा समावेश देणी बाजूमध्ये होतो. त्याचप्रमाणे प्राप्ती बाजूमध्ये या खात्यातील प्राप्तीच्या बाजूला असलेल्या पहिल्या बाबीत कुटुंबियांना वेतन व पगार, खंड, नफा, व्याज, लाभांश या स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो. तसेच सरकारकडून मिळणारी प्राप्ती ही उपभोग खात्यातील प्राप्तीच्या बाजूला असलेली शेवटची बाब होय. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या घटकामधील तिसरा आकडा भांडवली संचय किंवा भांडवली खाते. मित्रांनो, यामध्ये सुद्धा देण्याच्या आणि प्राप्तीच्या दोन्ही बाजू दर्शविलेल्या आहेत. यामध्ये देणे या बाजूला असलेल्या स्थूल खाजगी देशांतर्गत गुंतवणूक या बाबतीत भांडवली वस्तूंचा स्थूल प्रवाह आणि मालसाठ्यातील निव्वळ बदल यांचा समावेश होतो. तर निव्वळ परकीय गुंतवणूक म्हणजे चालू खात्यातील विदेशी वाढावा होय. तसेच भांडवली खात्याच्या प्राप्ती या बाजूला असलेल्या बाबीत व्यावसायिक आणि व्यक्तिगत बचतीबरोबरच सरकारच्या वाढव्याचाही अंतर्भाव होतो. मित्रांनो, भांडवली खाते हे बचत ही देशांतर्गत व परकीय गुंतवणुकीबरोबरच असते. हे देशातील बचत ही देशातील स्थूल भांडवल व मालसाठ्यात गुंतवली जाते. तसेच ती आंतरराष्ट्रीय मालमत्तेतही गुंतवली जाते. हे दिलेल्या तक्त्यावरून किंवा सारणीवरून स्पष्ट होते. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या घटकांमधील चौथा आकडा सरकारी खाते किंवा सरकारी व्यवहार. मित्रांनो, सरकारी क्षेत्रात देशातील केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश होतो. सरकारी क्षेत्राची देणी व प्राप्ती यांचा समावेश सरकारी खात्यामध्ये होतो. हे सरकारी खात्याच्या तक्त्यावरून स्पष्ट होते. मित्रांनो, दिलेल्या तक्त्यामध्ये सुद्धा देण्याची बाजू आणि प्राप्तीच्या बाजू दर्शविलेल्या आहेत. देणी व प्राप्तीच्या बाजूला असलेल्या बाबींपैकी सरकारी वाढावा वगळता इतर बाबतीत समाविष्ट गोष्टींची चर्चा व्यवसाय खाते व उपभोग खाते यात यापूर्वीच केली गेलेली होती. परंतु सरकारने व्यक्तिगत व व्यवसाय क्षेत्राकडून खरेदी केलेल्या वस्तू व सेवांच्या सरकारला देणे असलेली रक्कम आणि विदेशीयांना दिलेली रक्कम या खात्यात डाव्या बाजूला दर्शवलेली जाते. सरकारचा वाढावा ही बाब सरकारचा वाढावा किंवा बचत यातून सरकारने केलेली गुंतवणूक दर्शविते. तर प्राप्तीच्या बाजूला व्यवसाय व व्यक्तिगत क्षेत्राकडून मिळणाऱ्या प्राप्तींचा समावेश केला जातो. व्यावसायिक तत्वावर चालविल्या जाणाऱ्या सरकारी उपक्रमांचा यामध्ये विचार केलेला नाही, कारण त्याचा समावेश व्यवसाय क्षेत्रामध्ये केलेला असतो. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या घटकामधील शेवटचा आणि पाचवा पॉईंट आहे उर्वरित जगाशी असलेले व्यवहार किंवा परकीय खाते आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, परकीय खाते हे देशाच्या उर्वरित जगाशी होणाऱ्या व्यवहाराशी संबंधित आहे. देशाचे जगातील इतरत्र किंवा इतर देशांशी होणारे व्यवहार परकीय खात्यात दर्शविले जातात. या खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील वस्तू व सेवांची देवाणघेवाण आणि हस्तांतरित देणे, रक्कम इत्यादींचा समावेश केला जातो. परकीय खाते हे उर्वरित जग खाते व त्यातील बाबी हे दिलेला परकीय खात्याचा जो तक्ता आहे त्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये सुद्धा देण्याची बाजू आणि प्राप्तीच्या बाजू दर्शविलेल्या आहेत. विदेशी खात्यातील देणी व प्राप्ती या बाजूला असलेल्या बाबी दर्शविलेल्या आहेत.
मित्रांनो, या ठिकाणी निर्यात ही बाब परकीय खात्यात देणी या बाजूला दर्शविलेले आहेत आणि आयात ही बाब प्राप्ती या बाजूला दर्शविलेली आहेत. याचे कारण देशाला निर्यातीपासून मिळणारी रक्कम ही आयात व हस्तांतरित रक्कम या स्वरूपात दिली जाते. येथे देणी व प्राप्ती देशाशी संबंधित नाही तर उर्वरित जगाशी संबंधित आहेत. मित्रांनो, या ठिकाणी दिलेले राष्ट्रीय लेखाचे जे घटक आहेत यावरून राष्ट्रीय लेखाचे सादरीकरण कशा प्रकारे केले जाते हे देखील आपल्याला यामध्ये स्पष्ट करता येईल. मित्रांनो, राष्ट्रीय लेखा सादरीकरणामध्ये खाजगी लेखा किंवा खात्याप्रमाणेच राष्ट्रीय लेखा ही दुहेरी नोंदीच्या आधारे सादर केले जाते. राष्ट्रीय लेखा हा तक्त्याच्या किंवा सारणीच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. राष्ट्रीय लेखास किंवा तक्त्यास राष्ट्रीय लेखा सारणी असे देखील संबोधले जाते. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या सारणीमध्ये प्रत्येक रांगेत इतर क्षेत्रांकडून घ्यावयाची देणी रक्कम दर्शविली जाते आणि प्रत्येक कॉलममध्ये इतर क्षेत्राकडून होणारी प्राप्ती दर्शविली जाते व प्रत्येकाची नोंद ही विशिष्ट रांगेत व विशिष्ट कॉलममध्ये दर्शविलेली आहेत. ते राष्ट्रीय लेखाची जी सारणी दिलेली आहे त्यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. मित्रांनो, राष्ट्रीय लेखाच्या सारणीमध्ये दिलेल्याप्रमाणेच लेखा किंवा खात्यातील देणी व प्राप्ती प्रवाहातील संबंध स्पष्ट करीत असते. यात प्रत्येक खात्याला देणी दाखवणारी एक ओळ किंवा रांग दर्शवलेली आहे आणि प्राप्ती दाखवणारा एक कॉलम दर्शवलेला आहेत. म्हणजे जसे मित्रांनो, पहिली ओळ उत्पादन क्षेत्राकडून उपभोग क्षेत्रास वेतन व पगार म्हणून 837 कोटी रुपये व कर स्वरूपात सरकारला 36 कोटी रुपये दिले गेल्याचे दर्शविते. तसेच व्यवसाय संस्थाची बचत 27 कोटी रुपये असून विदेशातून 27 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवांची आयात केली जाते. दुसरी ओळ उपभोग क्षेत्राकडून वस्तू खरेदीसाठी व्यावसायिक क्षेत्रास 657 कोटी रुपये दिले जात असल्याचे दर्शविते. तर कर व इतर रूपाने सरकारला 135 कोटी रुपये, 45 कोटी रुपये गुंतवणूक क्षेत्रास आणि 18 कोटी रुपये विदेशात गुंतवणूक केली जाते. अशाच प्रकारे तिसरी ओळ सरकारी क्षेत्रास अंतर्वेशी प्रवाह दर्शविते आणि चौथी ओळ ही अर्थव्यवस्थेच्या भांडवल खात्याशी संबंधित आहे आणि पाचवी ओळ ही विदेशी खात्याशी संबंधित असून ती 72 कोटी रुपये देणे असल्याचे स्पष्ट करते. मित्रांनो, दिलेल्या तक्त्याच्या आधारे प्रत्येक क्षेत्राची प्राप्ती ही कॉलमप्रमाणे स्पष्ट करता येईल. उदाहरणार्थ, उत्पादन क्षेत्रास उपभोग खर्चाच्या रूपाने 657 कोटी रुपये व सरकारकडून 90 कोटी रुपये मिळतात. मित्रांनो, यावरून राष्ट्रीय लेखा प्रवाह सारणी स्पष्ट करून त्यावरील उपयोग व महत्त्व स्पष्ट करता येईल. राष्ट्रीय लेखाचे उपयोग व महत्त्व यामधील पहिला आकडा आहे आर्थिक व्यवहाराची विभागणी. मित्रांनो, अर्थव्यवस्थेतील आर्थिक कार्यात खरेदी विक्री, खर्च, उत्पन्न मिळवणे, आयात करणे, निर्यात करणे, कर भरणे यांच्याशी संबंधित अशा असंख्य व्यवहारांचा समावेश होतो. राष्ट्रीय लेखा या दृष्टीने महत्त्वाचा आहे की त्यामुळे अशा व्यवहारांचे वर्गीकरण केले जाते. त्यातून राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय खर्च, उत्पादन, उपभोग, गुंतवणूक इत्यादींचा समावेश होतो. यामधील दुसरा आकडा आहे अर्थव्यवस्थेची रचना. मित्रांनो, अर्थव्यवस्थेची रचना समजण्यास राष्ट्रीय लेखाची मदत होते. अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांची रचना ही समजते. राष्ट्रीय लेखा केवळ राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित माहिती देत नाही तर उत्पादन व उपभोगाचा आकार, विदेशी व्यापारावरील अर्थव्यवस्थेचे अवलंबित्व, बचतीची पातळी यांचीही माहिती यातून मिळते. यामधील तिसरा आकडा होता विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व स्पष्ट. मित्रांनो, राष्ट्रीय लेखा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व व अर्थव्यवस्थेतील प्रवाह स्पष्ट करते.
राष्ट्रीय लेखा उत्पादन क्षेत्र, उपभोग क्षेत्र, गुंतवणूक क्षेत्र किंवा परकीय क्षेत्र इत्यादींचा हिस्सा स्पष्ट करत असते. यामधील चौथा आकडा आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनांमधील संबंध स्पष्ट. मित्रांनो, घटक खर्चानुसार किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आणि बाजारातील किमतीनुसार राष्ट्रीय उत्पादन या संकल्पना स्पष्ट करण्यास व त्यामधील संबंध स्पष्ट करण्यास राष्ट्रीय लेखाची मदत होत असते. यामधील पाचवा आकडा आहे आर्थिक तपासणीस मार्गदर्शन. मित्रांनो, आर्थिक तपासणीच्या दृष्टीने राष्ट्रीय लेखा म्हणजे मार्गदर्शकच असते. अशा प्रकारची माहिती किंवा आकडेवारी ही स्थूल राष्ट्रीय उत्पादन व वस्तू सेवांवरील सरकारी खर्च, खाजगी उपभोग खर्च, स्थूल खाजगी गुंतवणूक इत्यादींचा समावेश आर्थिक तपासणीच्या मार्गदर्शनामध्ये केला जातो. मित्रांनो, यामधील सहावा आकडा आहे उत्पन्नाच्या वाटणीतील प्रवाहाची कल्पना. मित्रांनो, यामधील राष्ट्रीय लेखाच्या घटकातील बदल हे अर्थव्यवस्थेतील उत्पन्न विभागणीतील प्रवृत्ती स्पष्ट करतात. साहजिकच त्यामुळे उत्पन्नाच्या वाटणीतील किती प्रमाणात समानता आहे याची कल्पना येते. मित्रांनो, यामधील पुढचा आकडा सातवा आकडा आहे राहणीमानाच्या पातळीतील बदल. यामध्ये स्थिर किमतीला मोजलेल्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या दरडोई प्रमाणातील बदल हे राहणीमानाच्या पातळीतील बदल दर्शवितात. तसेच कामकरी लोकसंख्येतील प्रतिमानाची स्थिर किमतीला मोजलेल्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणाच्या आधारे उत्पादकता मोजली जाते. मित्रांनो, यामधील शेवटचा आणि आठवा आकडा जगातील देशांशी विविध गटात विभागणी. मित्रांनो, यामध्ये जगातील विविध देशांच्या राष्ट्रीय लेखाच्या तुलनात्मक अभ्यासाची देशांचे वर्गीकरण करण्यास मदत होते. अविकसित किंवा अल्पविकसित, विकसित अशा गटात जगातील देशांची राष्ट्रीय लेखाद्वारे विभागणी केली जाते. मित्रांनो, अशाच प्रकारे राष्ट्रीय लेखा म्हणजे सोशल अकाउंटिंग हा घटक स्पष्ट होतो. धन्यवाद.